चला मित्र तुम्हाला जंगल सफारी करून दाखवतो। बघा हे जंगल 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 बघा। आता हे अशा काट्या कुट्याचं मधमाशाचं पवळं वगैरे एखादं बघूया आपण, कुठं दिसलं तर। तिथं काही नाही, कुठं त्यामध्ये चलणं फार अवघड आहे बघा। नाही कुट्या कापड्या काट्या कुट्यातून चालावं लागतं असं। सध्या हे जे आहे ना हे बिराट्याला झाले आता, त्याच्यामुळे जंगलात फिरणं थोडंसं अवघड आहे। हे बघा तेंदूपत्त्याचं झाड आहे, हे बाय तेंदूपत्त्याचं टेंबरी म्हणतात आमच्याकडं, आणि याच्याच बिड्या करतात पहा। आता हे सगळं पानगळ होते हे वृक्ष, आणि पानगळ झाल्याच्या नंतर याच्या फक्त याला झाडाला तर टेंबरं राहतात, तेंदू फळ म्हणतात त्याला, आणि याचीच ते बिड्या बनवल्या जातात ह्या आपल्याचे नाही ह्याच्या। आता इथून नवीन पानाला पानगळ झाले, पानगळ सुरू झाली आता। पानगळीमधून स्वतः काय होते इथं नवीन झाडं येतात। जंगल में आया हो दोस्तों, मित्रांनो बघा हे सगळे कोण जंगल आहे इकडे, बघा हे खाली जंगल आहे सगळं, आणि आलोय मधामध्ये काही रानमेवा भेटल या देश विदेशाने आलोय बघा आता जंगलात। बघा सगळं जंगल आहे, दर्रा या, आणि या ठिकाणी या इथं एक नेहमी मधमाशाचं पोळ राहते पहा। खालच्या बाजूला आमचे दाजी ते वगैरे खाली शेत या साईडला या इकडं ते आऊत चालू आहे पहा। आता मी निघालो जंगलामध्ये, इथून खाली बरंच अंतर आहे, तुम्हाला दिसत नसेल। आणि ही जे झाड आहे सर मित्र, याला म्हणतात चिलमनाचं झाड। ते गाणं ऐकलं चिलमनचा बदन, तर याला एक चिलमन असं एक फळ लागतं, आणि त्याला वरून हिरवं आवरण असतं। ते जर वरचं घासलं पूर्ण आवरण, तर मधामध्ये पांढरा असा एवढा या आकाराचा एक बोरासारखा एक पदार्थ निघतो, त्याला चिलमन म्हणतात। ते खायला फार सुंदर लागतो पहा। आम्ही लहान असताना खायचे, पण आता ते झाडच कमी झालेत पहा। हे इथं एक तोडलेलं आहे बाई, इकडल्या साईडला झाड आहेत काही, वरल्या साईडला इथं एक मधमाशाचं पोळ नेहमी असते। ते पोळ बघायला आलो बघा, मी पोळं बघायला आलो। ते असलं तर काढू आपण मधमाशाचं पोळं। चला वर जाऊया थोडंसं। हे बघा मित्रांनो तेंदूपत्त्याचं किती मोठं झाड आहे बघा, हे बघा हे, आणि याला एक फळ येतं आहे बघा। हे याच्यापासूनच विड्या बनतात, 7 नंबर मजूर वगैरे। हे बघा किती उंच झाड आहे, नाही मला ते 50 फूट तर 50 फूट तर नक्कीच असणार आहे। हे बघा शेंडा। त्यानंतर हे झाड बघा, हे महुआ का पेड़ आहे, हे महुआचं झाड आहे। महुआ झाड आहे, आता मार्च महिन्यामध्ये याला महुआचे फुलं येतात। 2 झाडं तिथे एक आहे जवळजवळ, इथं एक आहे आणि हे एक आहे। हे काय लावलेलं नाहीत, कारण निसर्गात आपोआप आलेले आहेत। मार्च महिन्यामध्ये याला महुआचे फुलं लागतात, आणि त्यानंतर त्याला टोयासुद्धा लागतात। आणि जंगलामध्ये काहीतरी रानमेवा भेटेल या उद्देशाने, पण सध्यापर्यंत तर काही हाताला लागलेलं नाही बघा। दिसलं तर भेटलं तर तुम्हाला दाखवतो मी। सध्या तरी काहीच नाही सापडलं बघा, मोहोळ नाही सापडलं ना, आणखी काही डेंक वगैरे काही कशाचं पोळं वगैरे काही सापडलं नाही। सापडलं की दाखवतो तुम्हाला। रोही दिसते का बघा मित्रांनो, त्या मळाला एक रोही आहे पहा, तुम्हाला दिसत असेल बघा, ह्याच्यामध्ये दिसत असेल बघा। हा पहा हा रोही आहे, पण इतक्याला मला आपला साधा कॅमेरा आहे, साधा मोबाईल, त्यामुळे तुम्हाला त्यात दिसत नसेल। 2-3 रोही तिथं असू द्या मित्रांनो। आपण घनदाट जंगलात, पण आणखीन आपल्याला काही ना मधमाशाचं पोळं सापडलं आहे ना काही सापडलं आहे पहा। अभी कुछ भी नहीं मिला है, पर मिल जाएगा कुछ ना कुछ, तो देखेंगे। येळ्याचं झाड बघा मित्र, हे जे येळं आहे ना हे दिसतं बघा, उंच येळ्याचं झाड आहे, खूप मोठं उंच झाड आहे। या येळ्याच्या झाडाची तुम्हाला खासियत सांगतो, ह्या येळ्या झाडाला फळं लागतात बघा, घोटफळ म्हणतात त्याला। ते घोटफळं जर तुम्ही 2-4 खाली ना फोडून वाळलेली, तर मस्त प्रकारची एक प्रकारची झिंग चढते। आम्ही लहानपणी खायचो तेव्हा माहीत नव्हतं त्याला झिंग चढते, पण आत्ता माहिती आहे की ते 4-5 जर फळं खाली तर झिंग चढते माणसाला। बघा किती उंच आहे झाड, बाबा बाबा बाबा, मलाच वर ओळवाला आहे बघा किती उंच आहे। टंग 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 टंग।
मिळन रे, मिळन काहीच रे. बघा मित्र, जंगलात चालण्यासाठी याचा सपोर्ट घेतला मी बाई. हे बघा, हे लाकूड आहे ना, काठी बाई, वाकडे वाकडे सागाची काठी. आणि याच्या पुढं जंगलामध्ये आता मी फिरायला गेलो तिकडे. बघा मित्र हो, हे बघा चिलमनाचं झाड आहे. याच्यामध्ये नेहमी एक मधमाशाचा पोळ असते, पण सध्या काय याच्यात मधमाशाचं पोळ वगैरे काहीच मला आढळत नाही. तरी बघून ट्राय करायचं. आहे 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 मित्र हो, बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. आता याच्यात मधमाशाचं पोळ दिसलं का तुम्हाला? दिसलं का? दिसलं ते होते. बघा हे थोडंसं लहान करून दाखवतो. आता याला आपल्याला हे पाहिजे आहे ना, आहे ना, तुम्हाला दिसायला की नाही माहीत नाही, पण आहे बघा ते होते मधमाशाचं पोळ आहे ना, दिसलं का? मला दिसायला की माहीत नाही. पहा हे इथं हे माझा कॅमेरा विशेष नसल्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही व्यवस्थित, पण दिसलं की नाही माहीत नाही. पण याला एक मधमाशाचं पोळ आहे पहा त्याच्यामध्ये. जर तुम्ही नजर राखून पाहिलं तर. चला, याला आता दुपारचे 12 वाजले, 12-1 वाजले, त्यामुळे उन्हाच्या पारी याला काय झाडणं काय बरोबर नाही, म्हणजे काढणं बरोबर नाही. आपण काढायला गेलो तर ते आपल्या डोळ्याला याला चावण्याची शक्यता आहे. या चिलमनाच्या झाडावर एक छोटंसं मधमाशाचं पोळ आहे पहा, त्याला आपण नंतर काढू, त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवतो. तर चला आपण इकडे दुसरीकडे भटकू आता, थोडं आणखी काय पाहू. चला मित्रांनो, जराशी बाहेर पडूया. पहा मोठी लाईन गेली आहे पावरून, दिसत असेल तुम्हाला. थोडं बाहेर पडूया आता, यातून माथ्याकडे जाऊ. इकडे वरच्या साईडला शेत येतात, इकडे वर जाऊ, थोडंसं बघू दुसरं काय भेटते का. थोडंसं वर माथ्यावर आलं पाहिजे. दर्रा पहा, किर्र दर्रा आहे. आता सध्या पानगळ झाल्यामुळे इथं काय वाटतं ना, आता पावसाळ्यामध्ये नाही याच्यात घुसायचं म्हणजे ना भीती वाटते. हे बघा सागाचं सगळे सागवान आहे. आमच्या परिसरातला हा भाग आहे. हे बघा, भरपूर कुठे आहे ना, आणि याच्यामध्ये पुढं जायचं. आता आलो आहे मित्रांनो माथ्यावर. बघा माथ्यावर आलो आता. इकडल्या साईडला बघा ते शेती दिसेल तुम्हाला. हेच इकडे जंगल, हे बी शेतच येते, पण आता जरा सध्या पडीत आहेत बा. या ठिकाणी पूर्ण पक्षी उडाला आहे. मला खाली इकडं माथ्यावरून खाली उतरेला होता बा. हे रस्ता आहे उतरायचा, बांधून रस्ता उत्तर खाली बांधून रस्ते आहे ना. आपण उत्तरणार होता, पुढं आपला रस्ता आहे. याच रस्त्याने जायचं. थोडासा अवघड रस्ता आहे बघा बाबा. हे कपाऱ्या बिपाऱ्या द्या. मग ही वस्तू कशी सापासारखी दिसते, पण हे साप नाही, एक वेलीचा हे आहे, काहीतरी गड्डा आहे. तर इथून जायचं आपल्याला. या चेतून खाली जाता येते का बघूया. सगळ्या पाण्यावर जाऊया आता, पाणी सापडते का बघू. बघा माणसाची कमाल, कुठं पण सापडू शकते. तुम्हाला माहीतच आता हे काय दिसलं का. हे माणसांची कमाल आहे बा. माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो आणि अडचणी त्याच्यात. तर हे इथं जर तुम्ही उतरलं पाणी लागू शकतं का. बघा इथे ना पाणी लागू शकतं. वल्लही पाहिजे पाणी पिण्याचं इथं भेटू शकतं. 1-1.5 फूट जर खोटलं ना तर पाणी लागू शकतं. बघा हाताला उकरून लागतं. बाय वल्लही पाहिजे. बघा दिसलं. बघा इथं पाणी लागू शकते. बघा इकडून आलं पाणी वरून येतं, यातून वरून पाया सोडून आलं उतरलं. तर पाणी लागू शकतं बाबा बियाला. इथं पाणी लागू शकतं भाई. तर असं पुढं जाऊया. बघा मी तर पुढं पायाकडं पाहून जावं लागेल इथून. बघा आहे पाणी. बघा पाणी आहे, पियाचं पाणी. बघा 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 मिल गया. पहा पण पाणी आपण पिऊ शकणार ना. आपण इथून नाही उतरणार या साईडनं, इकडून पण उतरणार नाही, कारण इकडून दरड आहे. बघा हे व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण मुद्दाम तुमच्यासाठी बनवलं. रानातले भटकंतीचा विचार. आणि खूप खोल आहे बघा हे खाली. बघा हे दिसलं. तर इकडून उतरणार आहे मी, थोडं बाजूला जाणार या साईडनं. इकडून रस्ता दिसतोय मला. बघा हे बघा इथून वर चढू आपण. लाकडं या साईडनं आपलं ठिकाण आहे. धरून धरून जाऊ. थोडंसं अवघड आहे, रिस्की आहे, पण करू काहीतरी.
आणि आता मी थोडं वर चढण्याचा प्रयत्न करतो. अरे बाबा 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 बघा चढलेलं आलं इकडं. आता इथून खाली उतरू. हे जनावर जायची रस्त्याची वाट दिसेल. बघा 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 काटे पण येतात. इथून उतरू आपण असं. सहज चालतो रानाकडं. आणि बघा इथं पाणी असते, पण मित्र आता पाणी पिण्याच्या लायकीचं राहिलं नाही याच्यामध्ये. बघा आता पाणी असं झालंय, असं झालं पाणी पियाच्या लायकीचं नाही. याला पियायचं असेल त्याला उपसून परत पाणी काढावं लागेल. बघा तिकडे खेकड्याने बिळं गेले ते. हे बा हे दिसत असेल तुम्हाला. हे बा तिकडे लाल माती उकरली. खेकडे सापडतात पावसाळ्यामध्ये आहे नाही, पण सध्या काही आपला तो मूड नाही. आपण उगं भटकंती करतो सध्या. चला ओके, पुढं काही भेटते का पाहूया. चला इकडं पुढं जाऊ. आता पुढं जाऊया, पुढं जाऊया पुढं. बघा एक छोटासा ओहळ आहे मुत्रा. त्याला म्हणतात आपल्याकडं मुत्राच म्हणतात आमच्याकडे. आणि चटकत होतं बघा. ओलं आहे बघा निसरडे. असं द्या. चला बघा इकडं. चला इकडे इकडं असं असं काटकोन आहे. माणूस कुठं पण पोहोचू शकतो पहा. बघा हे सगळं पूर्ण जंगल आहे तिकडे. पूर्ण जंगल आहे. आणि आपण आलो या नदीमध्ये. चला थोडं पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला काही दिसलं भेटलं तर. मित्र बघा हे झिरपी ना बाई. हे आहे याच्यामध्ये पावसाळ्यात पाणी असं याच्यामध्ये 1-2 तरी खेकडा सापडतो पहा. म्हणजे कुर्ली सापडते. बघा झिरपी आहे. या झिरपीला आम्ही लहानपणी खूप गरज इकडे करायचे. याच्यामध्ये मासे वगैरे असतील. खेकडा गेला पहा मित्रांनो, काळा खेकडा होता. म्हणजे कुर्ली होती. गेला पाहिजे ह्याच्यामध्ये गेला पहा. दाखवतो मला बघा. याचे आहे ना हे कुठं पण दाखवायचं बघा. या ठिकाणी आहे बघा कुर्ली आहे बघा. याच्यामध्ये आत्ता दिसली होती मला, पण गेली बिचारी. आणि बघा याच्यामध्ये मासे असतील बा. छोटे 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 असतील. नुरे हे दिसत असेल तुम्हाला. बघा नुरे पाहत बारके. हे पण समसळ्या पण आहे त्याच्यामध्ये. बघा हे पळायला बघा. हे बघा हे बारीक बारीक आहे त्याच्यामध्ये. हे बघा हे इथं आल्या बा. दिसल्या. जाऊन तर नाही होणार पण आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक मासे आहेत. पावसाळ्याच्या तळलेले आता अडकून बसले पाहिजे. खेकडे पण सापडू शकतो तुम्हाला. आणि आपण जे भर जंगलामध्ये मासे आहेत पाहिजेमध्ये. आणि पाणी बघा झिरपी बंद झाली आता. खाली पण झिरपत नाही आहे आणि वरी पण अशी बंद आहे पहा. याच्यामध्ये तुम्हाला 1-2 कुर्ल्या 2-3 कुर्ल्या सापडू शकतात. कुर्ल्याचे सगळे चिन्ह याच्यामध्ये आहेत. ते बघा कुर्लीचं मोठं छिद्र आहे पाहिजे तुम्हाला दिसत असेल ते. हे कुठं हे बघा. हे ते मोठी कुर्ली असू शकते बा. बारीक मासे आहेत बघा. ही कालवण याच्यामध्ये होऊ शकते बघा. दिसलं तुम्हाला. हे बाय दिसल्या. भरपूर आहेत भरपूर आहेत पहा. चला आता या झिरपीने खाली जाऊया आपण. काय पाणी झिरपीचं खाली खाली आता आटत चाललंय पूर्ण. सगळं आटत गेलंय पहा. त्या झिरपीने चालू बघा खाली. झिरपीचं पाणी पूर्ण संपले पहा. पूर्ण संपले. मित्र हे बघा मित्रांनो, तुम्हाला उगाच भटकायला का की बघा पूर्ण जंगलाचा भाग आहे पहा. हे बघा मला पूर्ण फिरून दाखवतो बघा. पूर्ण कॅमेरा तेवढा काय दिसणार नाही. आपला साधा कॅमेरा आहे. मला लागली यार तहान. बघा तेव्हापासून फिरायला मी. या पहा. तर आपण थोडंसं 1-2-4 मिनटात आपण व्हिडिओ क्लोज करूया. बघा पुढे जाऊया. हे बघा मित्रांनो पाईपलाईन ही पाईपलाईन गेली पहा. हे बघा हे ना हे पाईपलाईन गेली पहा. इकडे वरचे खंबा दिसतो ना तुम्हाला. इकडच्या वरच्या साईडला किल्ल्याचं लोहर आहे. तर आमच्या गावाला जो राजवाडी लघु पाटबंधारे तलाव आहे त्या तलावात त्यांनी विहीर घेतलेली आहे. म्हणजे जल जीवनच्या मिशनच्या यानं. आणि ते पाईपलाईन हे बघा ही पियासाठी पाणी आमच्या गावाहून किल्ल्याच्या लोहऱ्याला जाते. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढे जाऊया. बघा मित्र हे पळस किती मोठा आहे आणि कसा मोडून पडला आहे.
पळसाचं झाड तुम्हाला माहीतच झालं बघा, पळसाचं झाड आहे पहा, कसं मोडून पडलं आहे पहा, अलगद मोडून पडलं आहे पहा. आणि पळसाला फुलं लागले मित्रांनो, पहा हे पळसाला फुलं लागले म्हणजे धुळवंडीची आठवण होती. बघा हे वरी पळसाला फुलं येते बघा, आत्ताशी लाल लाल झाली बघा. हां 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 तुम्हाला दिसायला ते माहीत नाही, पण सुरू झाले पहा. लहानपणची आठवण सांगतो तुम्हाला, आम्ही धुळवंड आली की याच पळसाची फुलं नदीवर न्यायचे आणि खडकावर कट्ट कुचायचे आणि बारक्या बारक्या बाटल्यामध्ये रंग भरून ठेवायचा आणि त्यानंतर तेच नॅचरल कलर आम्ही धुळसाठी होळीसाठी म्हणजे वापरायचो. त्याच मुत्र्यानं कंटिन्यू आपण खाली चाललो आहे. आता पाणी इकडं वर खाली आटलं आहे, वर काही ठिकाणी पाणी आहे आणि इकडे आलं आहे. आता एक खाली हिरा आहे पहा, याच्या अगोदर पण एक हिरा दाखवला तुम्हाला. या हिऱ्यालासुद्धा 12 महिने पाणी असतं आणि इकडे सुद्धा पाणी 12 महिने असतं. आता आमचे शेतं लागले पहा खाली, जंगलातून आपण वर आलो. याच्यात बी बारीक बारीक मासे आहेत पहा, अडकून पडलेले दिसत असतील तुम्हाला. बघा भरपूर आहेत, भरपूर बारीक बारीक आहेत. जर हा डहू उपसला तर आपल्याला नक्कीच खायला मिळते. नुरेसुद्धा आहेत आणि बारक्या समसाळ्या टेफऱ्यासुद्धा ह्याच्यामध्ये येतात. आता मला पाहून लपल्यात पहा ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक एकदम. कॅमेरा तेवढा विशेष नाही, तुम्हाला दाखवला. आता बघा किती हालचाल झाली बघा, हालचालकीच आहे. त्याला डावा हलवतो बघा मी. आता बघा मला पण पळालीच असेल काय, वळवळ वळवळ करायची असेल बघा याच्यामध्ये. दादा मजा चला पुढं जाऊया. या झिरपीचं पाणी आणखी संपलं नाही मित्रांनो. आणि बघा ही झिरपी आहे बघा, याच्यामध्ये आम्हाला आणि इथं कुर्ल्या घराच्या मोठमोठ्या कुर्ल्या सापडायच्या आम्हाला पूर्वी. आता याच्यामध्ये दिवसा आलं मी कुर्ल्या तर काही नाही सापडणार, पण माशा वगैरे आहेत का आणखी नाही. याच्यामध्ये मोठमोठ्याने मासे आहेत मित्रांनो, मोठ्या मोठ्या मासे आहेत याच्यामध्ये, मोठ्या मोठ्या मासे आहेत. इकडं काहीतरी मोठं केलं पाहिजे बाई, पाणी हल्लं इकडं, पाणी हल्लंय बघा. ते पाणी कसं हल्लं, काहीतरी आहे मित्रांनो याच्यामध्ये. पाणी हल्लं, काहीतरी आहे मित्रांनो, काहीतरी आहे. काय हल्लंय पाणी? सापसुद्धा असू शकतो, पानसाप. पण याच्यामध्ये माशा मोठमोठ्या येतात. एखाद्या वेळेस मरळ वगैरे, मिळच, पिल्लू वगैरे इथं ह्याच्यामध्ये गेलेलं असू शकतं. पाणी हल्लं जरा लकलक. कारण हे जे झिरपी आहे बघा, ही झिरपी पार आता खाली तळ्याला मिळते. आणि आमचं मध्यम प्रकल्प आहे आणि त्या मध्यम प्रकल्पामधून इकडे माशावर येऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला मोठा मासा मरळ वगैरे असण्याची शक्यता. झालो तुम्ही काही सापडत दिसलं बघू, काही दिसत नाही याच्यामध्ये. मध्ये गेले ते, जाऊन बसलं मध्ये आता. तर मित्रांनो असा छोटासा वन भरवंतीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर कधीतरी प्रेम दाखवा मित्रांनो. चला धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओबद्दल पाहिल्याबद्दल मी तुमचं आभारी आहे. धन्यवाद.